अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। मंडळींनो, कालचा आपण व्हिडिओ पाहिला असालच, माझ्या चॅनलवरती आलेला आहे की दत्त जयंती येत्या 15 डिसेंबर 2024 आपली दत्त जयंती आलेली आहे। आणि दत्त जयंती निमित्त आपल्या केंद्रामध्ये दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रामध्ये जिथे कुठे केंद्र असेल त्या प्रत्येक केंद्रामध्ये दत्त जयंती निमित्त 9 डिसेंबर ते 16 डिसेंबर पर्यंत गुरुचरित्र ग्रंथाचं पारायणाचा सप्ताह भरणार आहे, 7 दिवसीय। त्यामुळे नक्कीच तुम्हाला शक्य असेल तर नक्कीच तुमची तिथे नाव नोंदणी करा। बॅचेस मध्ये सकाळी 5 ते 7 एक बॅच असते आणि त्यानंतर लगेच 8 ते 10 पर्यंत एक बॅच असते। सामूहिकरित्या जर तुम्हाला पारायणाला बसणं शक्य होत असेल तर नक्कीच बसा, त्यामध्ये सेवेमध्ये सहभाग घ्या। जर तुम्हाला शक्य झालं तर शक्य सांगते तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच असाल, पुण्यवान तुम्हीच असाल। कारण की प्रत्येकाच्या नशिबात ही संधी मिळत नाही सामूहिक सेवा करण्याची केंद्रामध्ये बसून। आणि ज्यांना केंद्रात बसणं शक्य नाही आहे सामूहिकरित्या, त्यांनी घरामध्ये जरी केलं एकट्याने तरीही चालेल, तेवढंच तुम्हाला पुण्य मिळेल। पण जास्त पटीने तुम्हाला सामूहिकरित्या सेवेमध्ये मिळत असं त्या गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाचं सेवेचं फळ। तर अशा प्रकारे तुम्ही म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये मी पारायण कसं करायचं, नियम अटी काय आहे ते त्याबद्दल सांगितलेलं आहे, तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता। ज्यांना कोणाला नव्याने पारायणाला बसायची इच्छा आहे ते कालचा व्हिडिओ पाहू शकता, चॅनलवरती आलेला आहे। पण आजचा जो व्हिडिओ आहे, आता कसं आहे 9 डिसेंबर ते 16 डिसेंबर गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण दत्त जयंती निमित्त होणार आहे। पण आपल्याला प्रत्येकालाच ते गुरुचरित्र ग्रंथाचं पारायणाला बसणं शक्य होणार नाही। कोणाकोणाला सकाळी कामं असतात, लहान मुलाचा डब्बा असतो, शाळा असते, मिस्टरांचं ऑफिस असतं, महिलांना घर सोडून केंद्रात जाणं वाचणं शक्य होत नाही, लहान बाळ आहे शक्य होत नाही, शारीरिक व्याधी आहे शक्य होत नाही, जॉब आहे जॉबला जावं लागतं, कॉमन फॅमिली आहे घरातलं सगळं करायचं, सकाळी उठून केंद्रात कधी जाणार, भरपूर महिलांना प्रॉब्लेम्स असतात। किंवा माणसांना तर शक्य आहे, थोडंफार माणसांना शक्य होऊ शकतं सामूहिक सेवे करण्यामध्ये, पण कधी कधी माणसांना सुद्धा म्हणजे पुरुष मंडळींना सुद्धा सकाळी सकाळी शिफ्ट असते किंवा सकाळी सकाळी जॉब असतो, इतर कारणं असतात, त्यामुळे त्यांना सुद्धा शक्य होत नाही। तर त्यांनी नक्कीच, मी सांगू इच्छिते तुम्हाला, जर नक्कीच घरामध्ये किंवा केंद्रामध्ये सामूहिकरित्या दत्त जयंती निमित्त गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणं शक्य नसेल तर नक्कीच येत्या 25 नोव्हेंबर पासून ते तुम्ही 15 डिसेंबर दत्त जयंती पर्यंत तुम्हाला 21 दिवसांची स्वामी समर्थ महाराजांची अत्यंत प्रभावी सेवा करायची आहे। नक्कीच या सेवा काय आहेत, कशा करायच्या आहेत, नियम अटी काय आहेत, जे आपल्या 21 दिवसांच्या संकल्पयुक्त सेवा करायच्या आहेत त्याबद्दल संपूर्ण माहिती मला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल, म्हणजे प्रश्न कुठले पडणार नाही। तर नक्कीच आता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळींनो, येत्या 25 नोव्हेंबर पासून ते 15 डिसेंबर 21 दिवस होतात। या 21 दिवसामध्ये तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांची स्वामी सेवा सुरू करायची आहे। ती सेवा कशी आहे, काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे, पण त्या अगोदर मी सांगू इच्छिते, जर तुम्हाला शक्य असेल तर नक्कीच गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाला सामूहिकरित्या केंद्रामध्ये सहभाग घ्या। नाव नोंदणी सुरू झालेली आहे, प्रत्येक आपल्या जवळच्या दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रामध्ये विचारपूस करा, बॅचेसमध्ये नाव द्या, प्रहर सेवा या जे जमेल 7 दिवसामध्ये तुम्हाला त्या सगळ्या सेवेमध्ये सहभाग घ्या। गाभारा झाडाला भेटला, पुसायला भेटला, अंथरुण उचलायला भेटले, चप्पल स्टँडला चप्पल लावायला भेटली, प्रसाद वाटप करण्यासाठी सेवा मिळाली, कुठलीही सेवा घ्या, ती सगळी सेवा दत्त महाराजांपर्यंत पोहोचणार आहे आणि त्या सगळ्या सेवेचं फळ तुम्हाला मिळणार आहे। असं नाही की तुम्हाला त्या पारायणाला बसायलाच पाहिजे तेवढंच तुम्हाला पुण्य मिळेल, नाही, कुठली पडेल ती सेवा त्या केंद्रामध्ये 7 दिवसामध्ये जाऊन करा, त्याचे नक्कीच तुम्हाला फळ मिळेल आणि ज्या काही तुमच्या समस्या आहेत त्या नक्कीच त्याचं निवारण होईल। तर आता तुम्हाला सांगू इच्छिते की ज्यांना कोणाला 25 नोव्हेंबर पासून ते 15 डिसेंबर पर्यंत 21 दिवसांची संकल्पयुक्त सेवा करायची आहे, तर सर्वात प्रथम आता महिलांचा प्रश्न येईल की ताई 25 नोव्हेंबर पासून ते 15 डिसेंबर 21 दिवस होतात, पण या दरम्यान आमचा मासिक धर्म येतो, पिरियड्स येतात, तर ते 4-5 दिवस स्किप होऊ शकतात ना, आम्हाला 21 दिवसांची सेवा पूर्ण होणार नाही आमची, तर आम्ही काय करावं? तर सांगू इच्छिते की तुम्हाला त्यासाठीच मी आज लवकर व्हिडिओ करत आहे। आज 19 नोव्हेंबर तारीख आहे। तुम्ही आजपासून किंवा येत्या गुरुवारपासून जर तुम्ही संकल्पयुक्त दत्त जयंती निमित्त 21 दिवसांच्या सेवा सुरू केल्या, त्यामध्ये सांगेलच मी कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आहेत, त्या जर सेवा सुरू केल्या तर नक्कीच तुम्हाला म्हणजे त्या जे काही 4-5 दिवस तुमचे स्किप होणार आहेत पिरियड्समुळे 21 दिवसामध्ये, तर ते तुमचे जरी झाले तरी सुद्धा काही नाही, तुमचे 21 पारायण हे पूर्ण होणारच आहे, 21 दिवसाची सेवा पूर्ण होणारच आहे दत्त जयंतीपर्यंत। तर आधीच तुम्हाला सांगू इच्छिते, म्हणून थोडी लवकर सेवा सुरू करा, 25 नोव्हेंबरच्या अगोदरपासून, येत्या गुरुवारपासून जरी केली तरीही चालेल। पण आता सेवा काय सुरू करायची आहे, तर आपल्याला 25 नोव्हेंबर पासून किंवा लवकर 21 दिवसांची जी म्हणजे 21 दिवस कशी आपल्याला कंप्लीट करायचे आहेत दत्त जयंतीपर्यंत, तर 21 दिवसांची सेवा कोणत्या कोणत्या करायच्या आहेत। सर्वप्रथम येतं ते म्हणजेच काय, श्री स्वामी चरित्र सारामृत ही पोथी।
या पोथीमध्ये 1 ते 21 अध्याय दिलेले आहेत. अत्यंत छोटे-छोटे अध्याय आहेत. मराठी अनुवाद आहे आणि त्यातल्या त्यात 700 ओवींचीच ही पोथी आहे. लवकरात लवकर वाचून होते. जास्तीत जास्त 1.5 तास आणि ज्यांच्या मुखामध्ये रोज नित्यसेवा जे करतात, त्या ह्या पोथीच्या पण रोज नित्यसेवामध्ये 3 अध्याय वाचत असतो. त्यामुळे खूप लोकांची आता ही तोंडामध्ये बसलेली पोथी असेल, शब्द बसलेले असेल, लोकांना आता पाठांतर सुद्धा झालेलं असेल. जे वर्षानुवर्ष नित्यसेवा करत आहेत त्यांना सांगत आहे. त्यांना तर लवकरात लवकर वाचून होऊन जाईल. पण जे नवीन आहेत, नव्याने वाचत आहेत, त्यांना जास्तीत जास्त 1.5 तास तुम्ही धरून चला. 1.5 तास तुम्हाला 21 दिवसांची ही सेवा रोज करायची आहे. 21 दिवस. तर अशा प्रकारे तुम्हाला कशी करायची ही सेवा? तर याच्यामधले जे 1 ते 21 अध्याय आहे ते तुम्हाला 21 दिवस रोज तुम्हाला एक पारायण एका बैठकीमध्ये पूर्ण करायचं आहे. एका बैठकीमध्ये 1 ते 21 अध्याय पूर्ण वाचून झालेच पाहिजे, हा याचा नियम आहे. त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही 21 दिवस श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे 21 पारायण पूर्ण करू शकतात. 21 पारायण नक्कीच पूर्ण करा. ज्यांना 11 दिवसांची सेवा करता येईल त्यांनी 11 दिवसांची सेवा करा. ज्यांना 7 दिवसांची सेवा करता येईल संकल्प केल्याने 7 दिवसांची दत्त जयंतीपर्यंत करू शकतात. तर नक्कीच ही सेवा करायला विसरू नका. अजून एक सांगते, ज्यांना शारीरिक व्याधी आहे, जास्त वेळ बसणं शक्य नाही, पायांचा गुडघ्यांचा त्रास आहे, त्यांनी खुर्चीवर बसून जरी पारायण केलं तरीही चालेल, काही हरकत नाही. दुसरी गोष्ट, प्रेग्नेंट महिला असतील, ज्यांना पोट आलेलं असेल, ज्यांना जास्त वेळ बसणं शक्य नाही, तर ताई आम्हाला बसणं शक्य नाही, पण तरी सुद्धा आम्हाला पारायण किंवा दत्त जयंतीनिमित्त काहीतरी सेवा करायची इच्छा आहे, तर त्यांना सांगू इच्छिते तुम्ही काय करायचं, किंवा ज्यांना लहान बाळ आहे, मध्येच उठावं लागतं, त्यांनी घरामध्ये कोणी सांभाळायला नसेल, तर नक्कीच त्या महिलांनी काय करायचं आहे, सकाळी 7 अध्याय वाचायचे याच्यामधले आणि संध्याकाळी 7 अध्याय तुम्ही वाचू शकता. टप्प्याटप्प्यामध्ये जरी सेवा केली तरीही चालेल. एवढं तरी आपले दत्त महाराज, स्वामी महाराज समजून घेतातच. फक्त आपलं मन पवित्र पाहिजे, श्रद्धा पाहिजे सेवेवरती. नक्कीच त्या सेवेवरती श्रद्धा पाहिजे. निस्वार्थपणे जर सेवा केली तर सगळेच मार्ग खुले होतात. मी एवढं सांगू इच्छिते. फक्त आणि फक्त तुम्ही या ज्यांना म्हणजे लहान बाळ आहे किंवा काही प्रॉब्लेम्स आहे, अडचणी आहेत, खरंच अडचणी आहेत, त्यांनीच टप्प्याटप्प्याने सेवा करावी. ज्यांना शक्य आहे एका बैठकीमध्ये पारायण करणं, त्यांनी एका बैठकीतच पारायण करावं. कुठल्याही प्रकारचे पर्याय शोधू नका. तर अशा प्रकारे तुम्ही ही सेवा करू शकता 21 दिवसांमध्ये 1 ते 21 अध्याय एका बैठकीमध्ये. त्याचबरोबर तुम्ही 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप, आपल्या नित्यसेवेमध्ये आपण 11 माळी जप करतो, पण नित्यसेवा वेगळी, नित्यसेवा रोज करायचीच आहे. त्याचबरोबर ही संकल्पयुक्त सेवा सुद्धा वेगळी आहे, ती सुद्धा करायची आहे. नाहीतर म्हणतात की आपण नित्यसेवा 3 अध्याय वाचले माता किंवा आपण हे पाठ करतो आहे पारायण, मग नित्यसेवा करायची काय गरज आहे? तसं नाही. नित्यसेवा वेगळी, तो आपला पाय आहे, मेन गाभा आहे तो आपला सेवेचा, तो रोज करायचाच आहे. 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप आणि श्री स्वामी चरित्र सारामृत 3 अध्याय रोज, 1 माळ गायत्री, 1 माळ नवार्ण, ही नित्यसेवा रोज करायचीच आहे आपल्याला. ते सोडून संकल्पयुक्त दत्त जयंतीनिमित्त निस्वार्थ भावनेने किंवा कुठल्याही काहीतरी अडचणी, समस्या तुमच्या काही ज्या काही असतील त्या सोडवण्यासाठी किंवा त्यातून मार्ग मिळण्यासाठी आपण जी संकल्पयुक्त सेवा दत्त जयंतीपर्यंत करतो आहे किंवा दत्त महाराजांना, स्वामी समर्थ महाराजांना आपण विनंती करून ही सेवा सुरू करतो आहे, ती सेवा वेगळी, ती सेवा आपल्याला वेगळी करायची असते. त्यामुळे तुम्ही या पोथीचे 21 पारायण 21 दिवसात करू शकता. त्याचबरोबर 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप एक्स्ट्रा वेगळा तो तुम्ही संकल्पयुक्त करू शकता. तारक मंत्र तुम्ही 11 वेळेस रोज पठण करण्याचा पण संकल्प करू शकता किंवा तीर्थ बनवून 21 दिवस तुम्ही करू शकता. ही सुद्धा सेवा तुम्ही करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला इतर ज्या कोणत्या सेवा जमत असेल, दत्त महाराजांचा एखादा मंत्र असेल किंवा स्वामी समर्थ महाराजांची एखादी सेवा असेल, मंत्र स्तोत्र असेल, त्याबद्दल तुम्ही 21 दिवस संकल्पयुक्त सेवा सुरू करा. बघा तुमच्या आयुष्यात ज्या काही गोष्टी अशक्य आहेत त्या सगळ्या गोष्टी शक्य होतील आणि दत्त महाराज, स्वामी समर्थ महाराज भरभरून तुमच्या आयुष्यामध्ये सगळं काही देतील. मी एवढं सुद्धा तुम्हाला सांगू इच्छिते, जर संकल्पयुक्त ज्यांना गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणं शक्य नाही, ज्यांच्या मनामध्ये कुठेतरी निराशा आहे की नाही यंदा मला दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणं शक्य होत नाही आहे, तर नक्कीच त्यांना सांगू इच्छिते की निराश होऊ नका. कुठले काही लग्न कार्य आहे किंवा काहीतरी कार्यक्रम आहे किंवा मासिक धर्म आहे किंवा सुतक आहे, विटाळ आहे, त्यावेळेस काहीतरी त्या दरम्यान, तर नक्कीच निराश व्हायचं नाही. 21 दिवसांची सेवा सुरू करा मनोभावे. 7 दिवसांची करा संकल्पित, 11 दिवसांची करा, 3 दिवसीय करा, पण करा. काहीतरी सेवा दत्त जयंतीपर्यंत करा तुम्ही. बघा त्याचं फळ तुम्हाला दुपटीने नाही 10 पटीने जास्त मिळेल. आणि येत्या नवीन वर्षापर्यंत या सेवेचं फळ अजून एक आहे की येत्या नवीन वर्षापर्यंत किंवा नवीन वर्ष जे येणार आहे ते संपूर्ण नवीन वर्ष तुम्हाला काही सुद्धा मागायची गरज दत्त महाराजांकडे किंवा स्वामी समर्थ महाराजांकडे मागायची वेळ सुद्धा येणार नाही. अशा प्रकारची ही सेवा आहे. त्यामुळे नक्कीच ही संधी सोडू नका. ज्या तुम्हाला सेवा सांगितल्या त्या सेवा करायच्या आहेत. त्याचबरोबर अजून एक सांगू इच्छिते, आपल्या ज्या काही आता प्रत्येक व्यक्ती काहीतरी संकल्पामध्ये आपली एक तरी इच्छा मांडेल, समस्या मांडेल, अडचणी मांडेल. काहीतरी समस्या प्रत्येकाला आहेतच. नोकरी, संतान,
भरपूर समस्या, सांसारिक अडचणी ज्या आहेत त्या प्रत्येक काहीतरी असतीलच. त्या संकल्प तुम्ही सांगणार आणि संकल्प सुरू करणार किंवा सेवा सुरू करणार. पण मी एक सांगू इच्छिते, की ज्यांना कोणाला आयुष्यात काही समस्या नाही आहेत, काही अडचणी नाही आहेत, त्यांना सांगू इच्छिते एकदा तरी किंवा सगळ्यांना सांगू इच्छिते एकदा तरी निस्वार्थ भावनेने आपण जेव्हापासून स्वामीच्या मार्गात आलो आहे तेव्हापासून आपल्याला स्वामी समर्थ महाराजांनी काहीच कमी पडू दिलं नाही. कुठली एक माळ सेवा, एक माळ जप सुद्धा त्यांनी स्वतःकडे ठेवून घेतला नाही. नामस्मरणाने सुद्धा त्यांनी आपल्याला खूप जास्त परतफेड आपल्याला दिलेली आहे. जे काही मागितलं, जी काही अपेक्षा केली त्यापेक्षा जास्त पटीने स्वामी समर्थ महाराजांनी किंवा दत्त महाराजांनी आपल्याला दिलेलं आहे. त्यामुळे त्याच्या म्हणजे निस्वार्थ भावनेने कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, आभार व्यक्त करण्यासाठी तरी आपण 21 दिवसांची किंवा तुम्हाला जे शक्य होईल ती साधी सोपी सेवा मनोभावे श्रद्धेने आभार व्यक्त करण्यासाठी, की स्वामी समर्थ महाराज, दत्त महाराज तुम्ही भरभरून आम्हाला आयुष्यामध्ये दिलेला आहे. तुमचा मार्ग आम्हाला मिळाला. तुम्ही आमचं गुरुपद स्वीकारलेलं आहे आणि आमच्या आयुष्याचं सोनं झालेलं आहे. कुठेतरी खरंच सांगते, जर तुम्ही विचार करा एकतरी, जर आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या डोक्यामध्ये, मनामध्ये जर विचार नाही आला, की आपण स्वामींची सेवा करावी, स्वामींच्या मार्गात जावं किंवा दत्त सेवा करावी किंवा दत्त सेवेच्या मार्गामध्ये जावं, जर हा विचार आपल्या आयुष्यात आला नसता, तर विचार करा आपलं आयुष्य काय झालं असतं. किती म्हणजे असं कोलमडून गेलं असतं. आतापर्यंत नाही त्या समस्यांना आपण आहारी पडलो असतो, व्यसनांना आहारी पडलो असतो. आपल्या कुटुंब अक्षरशः उद्ध्वस्त पण होण्यावरती राहिलं असतं. तुम्ही एकदा बघा, ज्या घरामध्ये अध्यात्म नाही आहे, ज्या घरामध्ये स्वामी सेवा नाही आहे, ते घर एकदा तुम्ही जाऊन बघा. किती अडचणी आहे. सकाळी उठल्यापासून भांडण, किरकिरी, त्या घरामध्ये व्यसन, मारपीट, हे ते सगळ्या समस्या आहेत. डोक्यावरचं कर्ज वाढलेलं आहे. विविध प्रकारचे आजार त्या घरामध्ये आहेत. तुम्ही एकदा बघा. आणि ज्या घरामध्ये स्वामी सेवा आहे, ते घर किती शांत आहे. खरं म्हणते, आयुष्यामध्ये मी म्हणणार नाही, की या सेवेने तुम्हाला खूप काही कोटी रुपये किंवा खूप काही मोठा बंगला किंवा करोडो रुपये मिळतील, असं नाही. पण मी एक सांगते तुम्हाला, ज्यांना कोणाला मी सांगू इच्छिते, अजून पण भरपूर काही कमेंट येतात, की असं कुठे असतं का? या सेवेने काही होत असतं का? स्वामी सेवेने, संकल्पित सेवेला काही होत असतं का? मी त्या सगळ्यांना सांगू इच्छिते, की आयुष्यामध्ये मी खरंच सांगते, की काहीतरी पाहिजे म्हणून आपण अध्यात्म स्वीकारू नका. मनशांती जर तुम्हाला आयुष्यामध्ये कुठेतरी पाहिजे असेल, तर ती अध्यात्मातच आहे. तुम्ही भले खूप पैसा कमवा, खूप काही करोडो रुपये कमवा, पण जी समाधान पाहिजे असते ना, ते समाधान, जी सगळ्यात मोठी संपत्ती आहे, ती प्रत्येकाला मिळत नाही. मी म्हणून सांगते, की तुम्ही करोडो रुपये मोठ्या गाडीत फिरत आहात, भरपूर काही पैसा, संपत्ती, सगळ्या सुखसुविधा आहे, तुम्ही मोठमोठे फॉरेन ट्रिप करत असाल, पण जे समाधान पाहिजे आहे, शांती पाहिजे मनाला, ती फक्त अध्यात्मातच आहे. मेहनत, कष्ट सगळ्यांनाच घ्यायचे आहे. अभ्यासामध्ये अभ्यास तर करायचा आहे, कष्ट घ्यायचे आहे, मेहनत करायची आहे, सगळ्या गोष्टी करायच्या आहे. पण त्याच्या जोडीला जी शांतता हवी आहे मनाला, ती फक्त आणि फक्त स्वामी सेवेमध्ये, दत्त महाराजांच्या सेवेमध्ये आणि अध्यात्मातच आहे. तुम्ही एकदा बघा. ज्यांनी अजून केली नाही ते लोकच फक्त बडबड करणार वायफळ, की असं कुठे असतं का, हे असं. त्यांना माहिती नाहीये, की स्वामींची लीला काय आहे, दत्त महाराजांची लीला काय आहे, कोणाला माहितीच नाही. तुम्ही त्या मार्गात आले, तुम्ही सेवा सुरू केली, असं आयुष्य पलटून जाते ना तुमचं. मी सांगू इच्छिते, की आयुष्यामध्ये कुठले प्रॉब्लेम तुम्हाला असे चिल्लर वाटायला लागतात, असे प्रॉब्लेम्स तुमचे असा स्वभाव होऊन जातो. कोणी काही बोललं की आपल्याला राग सुद्धा येत नाही, एवढं आपल्याला म्हणजे मन शांत होतं. म्हणजे जे म्हणतात ना अग्रेसिव्हपणा, क्रोध, तो पूर्णपणे निघून जातो स्वामी सेवेने. एवढं काही स्वामी सेवा आपल्याला देऊ शकते, जे आपल्याला हवं आहे. काय घेऊन जाणार आहात आपण मृत्यूनंतर? सोनं, चांदी, पैसा, 1 रुपयाचं नाणं सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही. फक्त आणि फक्त पुण्याचं गाठोड आपल्या सोबत असणार आहे. तेच तुम्ही स्वतःसोबत घेऊन जाणार आहात आणि त्याच्यावरती तुमचं स्थान निश्चित होणार आहे, की नरक भेटणार आहे, की तुम्हाला स्वर्ग भेटणार आहे. म्हणून जाताना फक्त पुण्य जास्त कमवा, चांगले कर्म ठेवा, जास्तीत जास्त सेवा करा. वेळ संधी मिळते तर सेवा करा, ना की इतर गोष्टींमध्ये वेळ वाया घालवा. एवढं सांगू इच्छिते तुम्हाला. म्हणून आणि नियम अटी, अजून एक गोष्ट मेन महत्वाचं, या 21 दिवसाच्या सेवेला जे काही नियम अटी आहेत ते म्हणजेच काय, तुम्हाला जर संतान प्राप्तीसाठी तुम्ही ह्या 21 दिवसांची सेवा करत असाल दत्त जयंतीपर्यंत, तर ब्रह्मचर्याचं पालन करायची गरज नाही आहे. तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालेल. फक्त मांसाहार वर्ज्य, कडकडीत मांसाहार वर्ज्य, कुठल्या प्रकारचं व्यसन घरामध्ये नाही झालं पाहिजे, मांसाहार नाही झाला पाहिजे. परान्न वर्ज्य करा, कोणाच्याही दुसऱ्यांच्या हातचं खाऊ नका. महिलांनो, माहेरचं कोणी असेल किंवा आईच्या हातचं खाऊ का, माहेरी आली आहे 1-2 तासासाठी, चालेल. माहेर पण तुमचंच घर आहे, त्यामुळे चालतं. माहेरचं पण खाऊ शकता तुम्ही. घरातल्या व्यक्तींच्या हातचं खा, स्वतःच्या हाताचं खाऊ शकता. फक्त शेजारी पाजारी नातेवाईक कुठल्या कार्यक्रमामधलं खाऊ नका. अजून एक गोष्ट, आता मी बाहेर आहोत, आम्हाला मेस, समजा हॉस्टेलच्या मुली आहेत, नोकरीसाठी रूमवर मुलं राहतात, त्यांना सेवा करायची असेल तर ताई आम्ही मेसमधलं खातो, ते परान्न होतं का? तर नाही. तुम्ही तिथे पैसे पे करताना स्वतःच्या पैशाने तुम्ही ते अन्न विकत घेत आहात. हॉटेलला जा, कुठेही जा, पैसे देऊन तुम्ही अन्न विकत घेतात, तर ते परान्न होत नाही. फक्त दुसऱ्यांच्या पैशाने खाऊ नका, दुसऱ्यांच्या हातचं अन्न खाऊ नका. ही गोष्टी तुम्हाला पालन करायची आहेत. सुतक विटाळ जर आला,
सुतक आलं तर तुम्हाला ती सेवा तिथं स्किप करावी लागेल. विटाळ आलं तर स्किप करावं लागेल कारण की जास्त दिवस ते आपल्याला पाळावं लागतं. फक्त मासिक धर्म असेल तर त्यांना सांगू इच्छिते की लवकरात लवकर येत्या गुरुवारपासून तुम्ही संकल्पयुक्त सेवा सुरू करा आणि हो संकल्प करण्या अगोदर किंवा ही सेवा 21 दिवसांची सेवा सुरू करण्या अगोदर जर तुम्हाला शक्य असेल, जवळपास जर मठ असेल स्वामींचा, केंद्र असेल किंवा घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान असेल, तर नक्कीच 1 दिवस अगोदर म्हणजे समजा तर गुरुवारी सेवा सुरू करत आहात किंवा 25 नोव्हेंबरला तुम्ही सेवा सुरू करणार आहात, तर 1 दिवस अगोदर स्वामींच्या मठात, केंद्रात जा किंवा आपलं घरामध्ये अधिष्ठान असेल, त्या अधिष्ठानासमोर तुम्हाला एक नारळ, खडीसाखर, अगरबत्ती ठेवायची आहे आणि स्वामींना ते ठेवून विनंती करायची आहे, की मी अशी-अशी सेवा ह्या-ह्या गोष्टीसाठी सुरू करते आहे 21 दिवसांची दत्त जयंतीपर्यंत. तर नक्कीच ती सेवा माझ्याकडून तुम्ही पूर्ण करून घ्या आणि या सेवेच्या दरम्यान माझी जी काही इच्छा आहे, ती नक्कीच पूर्ण होऊ द्या आणि सेवा माझ्याकडून तुम्ही सफल करून घ्या, अशी तुम्हाला विनंती करायची आहे. कुठल्याही त्या सेवेमध्ये अडचणी, बाधा नका येऊ देऊ, ही विनंती करून तुम्हाला घरी यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही 21 दिवसाच्या सेवेला संकल्प करूनच ती सेवा सुरू करा. संकल्पयुक्त सेवा लवकर फलद्रूप ठरेल आणि हो त्याच्या जोडीला रोज नित्य सेवा पण सुरू करा. पंचमहायज्ञ पण चालू ठेवा. या सगळ्या गोष्टी करा. भरभरून स्वामी समर्थ महाराज तुम्हाला देतील. काही सुद्धा मागायची गरज पडणार नाही. फक्त निस्वार्थ भावनेने, पवित्र मनाने तुम्ही सेवा सुरू करा. सुरू तर करा. नक्की बाकी सगळं काही स्वामी समर्थ महाराज, दत्त महाराज बघून घेतील. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.